मसाला सगळीकडे एकसारखा लागला पाहिजे. बरं, या स्टेजवर तुम्ही मीठ आणि तिखट चेक करून कमी असल्यास घालू शकता. मी इथं थोडंसं आमचूर पावडर घातलेलं होतं. तुम्ही आवडत असल्यास लिंबूसुद्धा पिळू शकता. हे आपलं पॅटिसचं सारण तयार झालेलं आहे. मी यात जे मटर आहेत ते क्रश केलेले नाही आहेत पूर्ण. तुम्हाला जर आवडत असला तर तुम्ही ते क्रशसुद्धा करू शकता. इथं पॅटिसच्या आउटर कवरिंगसाठी आपण जो रवा शिजवून ठेवलेला होता, मी एका ताटात काढून घेतलेलं आहे त्याला. हे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड झालं की मी यात ब्रेड क्रम्स मिक्स करणार आहे. ब्रेड क्रम्सनी जे आउटर कवरिंग आहे ना, ती थोडीशी छान क्रिस्पी होती. तुम्ही ब्रेड क्रम्सच्या ऐवजी मैद्याचा सुद्धा वापर करू शकता. ब्रेड क्रम्स घालून आपण हे छान पिठाच्या कन्सिस्टन्सीमध्ये येईपर्यंत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. मी इकडं मळून घेते हे छान. हे मी ब्रेड क्रम्स घालून छान मळून घेतलेलं आहे. हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. ह्यात थोडासा तेलाचा हात लावते मी. आता हातावर मी छोटे छोटे गोळे घेते. आपण पुरी करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे गोळे घ्यायचे, हातावर पसरवायचे आहेत हे असे. आता याच्या सेंटरमध्ये मी ही फिलिंग ठेवते. हे आपलं रेडी झालं आहे. आता याच पद्धतीने आपण बाकीचेही करून घेऊया. इथे मी 6 पॅटेस करून ठेवलेले आहेत. आता हे आपण पनियारम पॅनमध्ये, म्हणजे आप्पे पात्र असतं ना, आपल्या आप्पे पात्रामध्ये आपण हे करून घेऊ. तुम्ही ह्याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता. सगळ्या पॅटेसना मी ब्रेड क्रम्सनी, अगदी ड्राय ब्रेड क्रम्सनी कोट केलेलं आहे. ह्याच्यावर कुठलीही